नमस्कार. आर्ट सर्कलच्या पेजवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत. बीज अंकुरीमध्ये आडिले कोकणातलं अगदी छोटंसं गाव महाकालीच्या वास्तव्यानं पावन झाले. या गावाला जसं धार्मिक अधिष्ठान आहे तशी एक सांस्कृतिक परंपरा सुद्धा आहे. या गावामध्ये घरटी एक कलाकार अगदी हमखास मिळेल. याच गावात जन्मलेला मोठा झालेला प्रथमेश तारळकर आज महाराष्ट्रातला एक आघाडीचा तरुण पखवाज वादक आहे. वडिलांचे गुरु भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ यांनी प्रथमेशच्या शिरावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्याच्या आयुष्यातल्या एका सुरेख पर्वाला सुरुवात झाली. आज तो तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या तालयोगी आश्रम या गुरुकुलामध्ये शिकतोय. ह्या प्रवासातले त्याचे अत्यंत महत्वाचे साथीदार आणि साक्षीदार त्याचे वडील संजय तारळकर, त्याची आई संध्या तारळकर. संजय तारळकर उत्कृष्ट मूर्तिकार आहेत. कोकणातली अत्यंत महत्वाची परंपरा अर्थात भजन परंपरा, या परंपरेचे ते पाईक आहेत. सुंदर गातात, सुंदर ऑर्गन वाजवतात, पाळपेटी वाजवतात. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट अशी की जगामधला एकमेव ऑर्गन निर्मितीचा कारखाना आडिवरे गावामध्ये आहे उमाशंकर दाते यांचा. त्या कारखान्यामध्ये, त्या ऑर्गन निर्मितीमध्ये देखील संजय तारळकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचा धाकटा सुपुत्र अनिरुद्ध उत्कृष्ट डान्सर आहे आणि या सगळ्या कलाकारांना सांभाळणाऱ्या प्रथमेशची आई संध्या तारळकर. आज आपण या सगळ्यांशी बीज अंकुरीमध्ये गप्पा मारणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. प्रथमेश पासूनच सुरुवात करूया गप्पा मारायला. तुझ्या घरामध्ये मग अशी म्हटलं तशी भजनाची परंपरा आहे, त्यामुळे अनेक म्हणजे कुठलंही वाद्य वाजवणं कदाचित शक्य होतं, पण पखवाजाकडेच ओढा असण्याची प्रेरणा काय होती तुझी? बाबा तर काय म्हणे भजन करायचे, ते दम देशातलं कोणत्याच वाद्य असं नव्हते वाजवत. अच्छा. मी गाणं पण गायचो, लोकांना वाटायचं गाणं म्हणजे गायचं. सूरवाद्य होतं म्हणजे पेटी, ऑर्गन आणि त्यांच्याबरोबर साथीला मी डबे वगैरे घेऊन बसण्यापासून ही सुरुवात असायची. आणि नंतर घरात भजन म्हटल्यानंतर पखवाज तबला असायचा, म्हणजे तबलाही वाजवू शकत होतो. पण पखवाजाची लहानपणापासून ते पखवाजच अगदी पुढ्यात घेऊन बसलो आणि सुरुवात झाली. आणि नंतर जसं कळायला लागलं की पखवाज वाजवणारे फार कमी आहेत. बाबांना आधी मुळात आवश्यकता होती पखवाज वादकाची भजनाला. कलाकार असावा आणि तो हळूहळू तयार होत गेला. त्यामुळे पखवाज वादकच रेअर आहेत खूप. आणि काहीतरी पखवाजासाठी करावं लहानपणापासून इच्छा आहे. बरेच जण म्हणाले तबला शिक म्हणून, तबल्याचा पण हात छान आहे, पण पखवाज वादनासाठी काहीतरी करावं, पखवाजासाठी काहीतरी करावं. आहे पारंपरिक पद्धतीने चालतं, पण आणखीन काहीतरी आपण म्हणजे पारंपरिक आणि शास्त्रीय जोर देऊन तू प्रवासाला सुरुवात केली. पण त्या नादाचं वेळ जास्ती आहे का? म्हणजे तबल्यापेक्षा पखवाजाचा जो नाद येतो त्या. हो, इकडं पखवाजाला बेसला जो कणिक लावण्याचा प्रकार आहे तो आधीपासून आहे, त्यामुळे तो आवाज एकदम असा धीर गंभीर, त्यामुळे त्या आवाजाची खूप आहे ओढ आहे खूप जास्त. प्रथमेशच्या ह्या प्रवासाबद्दल पुढे जाणून घेणार आहोत अर्थात काकांकडून आधी. पण सगळ्यात आधी तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. अनेक प्रकारच्या कला तुमच्या हातामध्ये आहेत, म्हणजे मूर्तिकाम आहे किंवा वादन आहे, त्यानंतर तुमचा व्यावसायिक गोष्टीमध्ये पुन्हा तुम्हाला ती कला आवश्यकच आहे. तर या सगळ्या कलांबद्दल आणि अनुषंगिक भजन आणि वादन याबद्दल तुम्ही सांगा. माझं म्हणजे असं की भजनाचं माझी सुरुवात कशी 1992 मध्ये माझं लग्न झालं आणि 1992 मध्ये लग्नाची पूजा, त्या पूजेनिमित्त आमचा योग चांगला म्हणावा आणि भजन सम्राट परशुराम पांचाळ मुंबईवरून आमच्या इथं आले. तर त्या पूजेच्या निमित्ताने आमच्याकडे त्यांनी भजन केलं आणि त्यांचं भजन ऐकून त्यापासून मला त्या भजनाची गोडी निर्माण झाली. आणि निर्माण झाली आणि मग थोडी पेटी हातात घ्यायला लागलो, कारण की त्याच्या आधी सुद्धा पेटीची आवड होती. म्हणजे माझ्या मामाने मला हातपेटी घेऊन दिलेली होती, म्हणजे ही गोष्ट सांगण्यापूर्वी. तर तिथून मग भजनाला माझी सुरुवात झाली. आणि मग बुवा म्हणायचे की माझी जर गाणी गायची असतील तर तू उच्च दर्जाप्रमाणे तू शिकत जा, आणि त्याला लागणारा रिदम जो आहे म्हणजे तालवादक तो व्यवस्थित असल्याशिवाय तुला ही गाणी जमणार नाहीत. नाहीतर ही
गाणी तुला अशक्य होती असे म्हणायचे बुवा आमचे. आणि मग दैवयोगाने माझा मुलगाच शिकायला तयार झाला आणि माझ्या आमचे परशुराम गुरव बारावतीतले मृदंग म्हणे त्यांना मी बोलवलं आणि माझ्या मुलाला त्यांच्याकडून शिकवायला सुरुवात केली. अशी ती सगळी यात्रा झाली. आणि तुमच्या मूर्तिकलेबद्दल पण सांगा. मूर्तिकलेबद्दल म्हणजे कसं, मी आता 7वी पासून मला ते माझ्या आजी, ती आयुर्वेदी आजी, तिच्या बरोबर मी तिच्या माहेरी जायचो. आमच्या थोडी छोटी छोटी माती आणायची आणि ती त्याची छोटी छोटी चित्र बनवायला लागलो. म्हणजे ती आवड निर्माण झाली. म्हणजे खेळातून आवड निर्माण झाली. खेळातूनच मातीत खेळणे. मातीत खेळणे. आणि त्यांचे गणपती बघून कामते पूर्णगडला जाऊन कामतेकर जे आमचे आजोबा, आजीचे भाऊ, अच्छा. म्हणजे माझ्या सत्यमामांचे मामा, अच्छा. सत्यमामा, हा, लक्ष्मण बापू कामतेकर, हे त्यावेळेस त्यांचा कारखाना बघून, त्यांची हस्तकौशल्य, त्यांची कला बघून मला त्याच्यातून पण आवड निर्माण झाली. आणि मग मी ते हळूहळू छोटी छोटी चित्र काढायला लागलो. ती आता 8वी झाली, 9वी झाली. आणि 9वी पासून मग मला माझ्या मामाने थोडी माती, शाडू मातीची आणून दिली, साच्या आणून दिल्या आणि त्याच्यातून मी प्रथम 2 ऑर्डरी घेतल्या. अच्छा. कितव्या वर्षी हे इयत्ता 9वी. 14-15 वर्षी. हा, 14-15 वर्षी. तर इथले आमचे गावकार श्रीधर पांडुरंग बोराटे आणि कृष्णा भुवळ, म्हणजे आमच्या त्यावेळी मामांचे खास मित्र. अच्छा. तर त्यांचे 2 गणपती मी काढले आणि ते गणपती काढण्यात मला यश आलं. आणि त्यापासून मग त्यावेळेस 2 वाढले. त्याच्या पुढच्या वर्षी मग 5 गणपती वाढले, 10 वाढले, 15 वाढले, 25 वाढले, 50 झाले. असं होत 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 मी मग मला त्याच्यातला स्वतःचा कारखाना माझा झाला. मला त्याच्यामधील अनुभव मिळाला. हा, आणि हे सर्व झालं हे माझे मामा अशोक पांचाळ ह्याचं मला पूर्णपणे त्यांचं पाठबळ असल्यामुळे मला हे शक्य झालं. पण म्हणजे 14-15 वर्षी आत्ताच्या काळाचा विचार करता किंवा इव्हन प्रथमेश तुझ्याही एजचा विचार करता, आत्ताची मुलं 13व्या, 14व्या, 15व्या वर्षी मार्कांच्या मागे धावत असतात. हा क्लास, तो क्लास, इकडे शिकायला जा, तिकडे शिकायला जा. त्यावेळेला तुम्ही ती खेळातून निर्माण झालेली कला जोपासलीत आणि आज त्याचा व्यवसाय झालेला आहे. व्यवसाय झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी कला मी प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे बाहेर मोठ्या कारागिरांची कला बघून त्याच्यातून काय नाही काय आत्मसात करून मी माझी कला वाढवत गेलो आणि माझं नाव व्हायला लागलं. बरोबर. पण म्हणजे गुरु नाहीये तुम्हाला कोणी? तसा गुरु कोण नाही, फक्त गुरु असं शिकवणारा गुरुजी असे कोण नाही. तर मग साधारण आडिवरे पंचक्रोशी सोडून रत्नागिरी जिल्ह्यात माझं गणपतीच्या कारखान्याबद्दल, गणपतीच्या मूर्तीबद्दल तरी संजय नारळकर असं नाव माझं मोठं प्रसिद्धीला आलं. गणपतीची कृपा तेव्हापासून डोक्यावर की आत्तापर्यंत. प्रथमेश तू सध्या तालयोगी पंडित सुरेश तळवलकरांकडे शिकतोयस, पण पक्वाजाचं आणि तुझं नातं जसं आता काकांनी सांगितलं तसं घरातला कलाकार तयार व्हावा यावेळी सुरुवात झाली. ते नातं फार जुनं आहे. पण हा संपूर्ण प्रवास म्हणजे हौस म्हणून किंवा बाबांना साथ करायला बसायचं म्हणून हातात घेतलेला पक्वाज, त्यावेळी पडलेली थाप आणि आता तालयोगी आश्रमात गेल्यानंतर पडलेली थाप, या थापेमध्ये एक प्रगल्भतेचा प्रवास आहे. तर तो प्रवास जरा आम्हाला बोलून सांग. सुरुवात तर बाबांमुळे झाली आणि गुरव काका म्हणजे परशुराम गुरव माझे पहिले गुरुजी, त्यांच्याकडे सुरुवात झाली. आणि म्हणजे सुरुवातीला कसं व्हायचं, बाबा गाणी गायचे, त्याच्याबरोबर मी ठेका द्यायचो. मला कळायचं नाही की हा कोणता ठेका आहे. बाबा सांगायचे चौताल वाजव, पण ते तसं चौताल नाही, गाणं सुरू झालं तर चौताल वाजव. हे सुरुवात अक्षरांची ओळखच नव्हती अजिबात. आणि मग 7वीला असताना सुरुवात झाली आणि बाबांनी गुरव काकांना बोलून ते सुरुवात झाली आणि सगळ्या अक्षरांची ओळख इथून. आणि नंतर जसजसं रत्नागिरीशी संबंध आला त्यामुळे म्युझिक मध्ये लोक सगळे अब्दुल काका, त्यांनी मला थोडं मार्गदर्शन केलं. आमचा भजनाचा छोटासा ग्रुप होता, त्याच्याबरोबर साथीला
त्याने आकाशवाणी अंगत पंगत त्याच्यात वाजवणं झालं आणि तिथून सुरुवात झाली. आणि पखवाजाबद्दल काहीतरी फार वेगळं म्हणजे तबला पण वाजवत होतो पण पखवाज म्हटलं फार रेअर होते. रत्नागिरी जरी नाव घ्यायचं झालं तर पखवाज वाजवण्यासाठी राजाभाऊ केळकर त्याच्यानंतर मग असे फार मोजकेच पटकन नजरेसमोर होते. येईल असं एकच नाव, बरोबर. तर मग पखवाज वादन करावं मस्त आणि त्यात पुढे शिकावं. कारण गुरुकाकांकडे मी 3-4 वर्ष शिकलो, 11वी-12वी पर्यंत अच्छा. शिकलो. नंतर मग तेव्हा मला तू शिकत कुठं होतास? आडीवर? हो, म्हणजे ते तुझं घरी. हो. अकॅडमिक शिक्षण नाही, म्हणजे शालेय शिक्षण जे होतं ते आडीवरच चालू. आडीलातच चालत होतो. पण इथून मी माझं जाणं व्हायचं रत्नागिरीला. मग खलवांचं नाटक वगैरे त्यावेळी सगळं ते तेव्हापासून झालं. हो 10वीला असता आणि सगळी मित्रमंडळी इतकी छान मिळाली की तो परिवारच असा आहे म्युझिक मधला. त्यामुळे पुढे करावं, इथेच थांबायचं नाही यासाठी प्रयत्न चालू होते. कॉलेज कम्प्लीट केलं, GPR ला होतो पॉलिटेक्निकला. ते झाल्यानंतर कोणाकडे शिकायचं बाहेर जाऊन. मग बरेच जण म्हणत होते भवानी शंकरांकडे जा, माऊली सावंत, ज्ञानेश्वर सावंत आहेत त्यांच्याकडे जा. पण मुंबईला किंवा पुण्याला जायचं बाहेर आणि तिकडे जाऊन शिकायचं म्हणजे खूप असं काय म्हणतात ती सगळी बाहेरची शर्यत एकमत सगळं बघून सर्कस सगळी खूप कठीण वाटत होतं. पण कॉलेज झालं आणि आता म्हटलं जॉब करावा आणि हे करावं यासाठी बाहेर पडायचं. दोन नगरांवर पाय ठेवायची तयारी हो, होती. थोडी भीती होती कारण इंजिनिअरिंगचं थोडं होतं म्हणजे पॉलिटेक्निकला कम्प्युटरला असताना BE कम्प्लीट करावं असं डोक्यात होतं. पण फिनान्शियल ताईचं पण चालू ना, BCA चालू होतं ताईचं. बाबांना म्हटलं एकदम लोड देऊन पण काही अर्थ नाहीये आणि इथे थांबावं म्हटलं. पॉलिटेक्निक काय फार असं म्हणजे डिप्लोमा झालाय थांबावं, केली नका म्हणजे नाही केली तर हरकत नाही. म्हणून मुंबईला गेलो, माऊली सावंतांकडे सुरुवात केली तिथे शिकायला आणि वर्षभर राहून बघितलं. तिथे गेल्यानंतर राहत होतो म्हणजे जड चाळ पण नव्हती ती. असं माझा काका एक आहे त्याच्याकडे मी राहायचो, तो एकटाच असायचा घरी. पण तो कामानिमित्त बाहेर जायचा त्यामुळे मी एकटाच असायचो रूमवर. झोपडपट्टीत होती रूम आणि तिथे मी रियाज ज्यावेळी करायचो त्यावेळी म्हणजे ही जी ह्या रूमचा दरवाजा आणि समोरच्या रूमचा दरवाजा मध्ये आपण फक्त उभे राहू एवढीच जागा. या पलीकडे अजिबात जागा नाही तिथे. असं म्हणजे आणि विशेषतः कोकणात मोकळ्या पद्धतीने राहिलेल्या माणसाला अशा ठिकाणी कंजेस्टेड जाऊन हो राहायचं आणि आपला रियाज करायचा दोन्ही सांभाळणं कठीण होतं. खूपच. आणि मी गेलो होतो अशा काळी की पावसाळ्यात गेलेलो बाहेर आणि गेला म्हणजे बाहेर पडता पण येईल ना, असं खूप पाऊस असायचा. मग पखवाज वाजवत बसलो तर इतका म्हणजे गरम व्हायचं मला इतकं की नकोच व्हायचं की आता थोडा वेळ घरी राहू, आपलं घर बरं आणि आपण बरं असं वाटायचं. पण काही मुंबईची मंडळी जी होती म्युझिक मधली ती आधी पण ओळखीची होती थोडीफार. तर तेव्हा म्हणजे अतुल दाते आहेत, त्यांचे काही आषाढीचे कार्यक्रम होते म्हणजे शौनक अभिषेकींचे, अनिरुद्ध जोशी असे तिकडे मी ज्या काळात गेलो होतो त्या काळात ते कार्यक्रम होते. त्यामुळे माझं तसं राहणं झालं की त्या कार्यक्रमानिमित्त बाहेर जाणं झालं. पण ज्या वेळी मी तिथे असं यायचो आणि राहायचो ते भयंकर होतं सगळं. म्हणजे जेवणाचं तर खूप बरं, काका जेवण करायचं आदल्या दिवशी भात वगैरे काय आमटी केली तर मग ते दुसऱ्या दिवशी पण दुपारी ते जेवायचे असं करत होतो. पण स्ट्रगल मोठा होता म्हणजे मला तुला सांगताना असं आपण हे केलंय असं मागे वळून बघताना. हो, इव्हन कार्यक्रमासाठी मोठा कार्यक्रम असेल टॅक्सीचं भाडं मिळणार असेल तर ठीक, नाही तर लोकल मधने पण 2-2 पखवाज घेऊन मी गेलोय असं. एवढ्या त्या गर्दीत. हो, आणि 1-2दा पण नव्हे खूपदा. लिटरली म्हणजे वाटायचं की काय कशी लोक, काही लोक तर खूप स्ट्रगल करतात त्यापेक्षाही म्हणजे बाहेर झोपतात, इतकं पण स्ट्रगल करणारे आहेत. त्याच्या मनाने मला खूप निदान राहायला झोपायला जागा होती असं म्हणणं. मग तिथून मग सगळं परत घरची आठवण हे असतं, होमसिक थोडं असतं. मग गणपतीत घरी आलो आणि ते असं वर्षभरानंतर मग परत गावीच आलो आणि मग वर्षभर इथेच गेलो पुन्हा. अच्छा. आणि नंतर मग ते माऊली सावंतांकडचं थांबलं शिक्षण माझं. पण अजून माझं ते असं आतून झालेलं की आता शिकायचंच आहे. जॉबसाठी पण प्रयत्न केले होते, इंटरव्ह्यू दिला होता पण ते काय नाही झालं कुठे. आणि त्याच्यामुळे एक मनात असं की जॉब नाही आपल्याला झेपणार पण नाही. आणि लोकांचं बघत होतो की लोकल मधून जायचं तो सगळा प्रवास नाही. इव्हन मी ज्यावेळी पखवाज ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जायचो 2-2 घेऊन, म्हणजे माझं नकोच व्हायचं. कधीतरी एखाद कोणतरी मदत करेल पण नेहमी ते शक्य व्हायचं नाही. आणि पखवाजाचं वजन तर माझ्या एवढं होतं त्यामुळे ते काय खूप डेंजर होतं. आलो गप्प घरी, वर्ष काढलं आणि मग बाळाला ते मला म्हणाले
की तळवलकर गुरुजींचं गुरुकुल आहे. गुरुजींचं बाळदाते म्हणजे आता ज्यांचा उल्लेख झाला उमाशंकर हा. दाते ज्यांचा जगामधला एकमेव ऑर्गन निर्मितीचा कारखाना ते आळीव्यामध्ये आहे, तिथे समोर त्यांचा कारखाना आहे. हा, तर आठवले काका आहेत मुंबईचे, त्यांच्या आणि खूप गुरुजींची मैत्री जवळची आहे. त्यामुळे ते म्हणाले होते की गुरुकुल आहे असं तर कोण छान असेल एखादं इच्छुक की पुढे जाऊन शिकेल असं, तर कोण असेल तर सांगा असं बाळकांना म्हणाले होते. तर मी मग बाळकांना बोललो की माझी तयारी आहे जायची, मी राहणार, मला आता ते करायचंय पूर्ण. मग तेव्हा ते मला आठवले काकांकडे घेऊन गेले मुंबईला. गुरुजींशी बोलणं झालं. तोपर्यंत मला गुरुजी म्हणजे खूप माहित होते, लहानपणापासून खूप ऐकलं होतं. ते त्यांच्याशी ते बोलतात माझ्यासमोर फोनवर, हे पण मला खूप. आणि नंतर गुरुजीने डिरेक्ट मला व्हॉट्सअपचा नंबर दिला होता अच्छा. आणि ह्याच्यावर मला तो ऑडिओ पाठवला होता. माझा विश्वासच बसत नव्हता की हा गुरुजींनी नंबर दिलाय. मग त्यांना ऑडिओ पाठवला, ते त्यांना आवडलं, पुण्यात बोलून घेतलं. तेव्हा गुरुजी आफ्रिके दौऱ्यावर होते अच्छा. आणि मी पुण्यात गेल्यानंतर 2-3 दिवसांनी ते यायचे होते. तिथे आल्यानंतर मला गुरुकुलला त्यांनी बोलावलं, गेलो, मला माझ्याकडून वाजून घेतलं. तर त्यांनी त्यांच्या स्टाईलने पुन्हा परीक्षा घेतली. हो हो हो, ते होतच. हा. मला अगदी त्यांची प्रॅक्टिस चालू होती तालयात्रेची आणि पखवाज दिला की ह्याच्याकडे पखवाज असं. पखवाज दिल्यानंतर वाजवायला सांगितले एक वेळेस. म्हणजे काय वाजवशील म्हटलं रेला वाजवतोय. रेला वाजवला, गुरुजींना आवडलं आणि नंतर मग सुरुवात झाली तिथून. पण तो जो रेला वाजवायला तुला बसवलं म्हणजे आता द्या ह्याच्याकडे जरा. त्यांच्या डोक्यात तुझी परीक्षा घेणं असाच हेतू होता असणार ना. हो. त्यावेळेला तुझ्या मनात होतं दडपण म्हणजे भयंकर. मुळात मी तळवलकर गुरुजींच्या पुढ्यात समोर बसलोय. समोर आणि खूप दडपण म्हणजे धडधड वाटून हार्ट रेट खूप वाढल्या होत्या आणि भयंकर होतं ते सगळं. त्यातच मी ते वाजवलं त्या ओघातच आणि पुढे मग गुरुजींना आवडलं आणि सांगितलं की आपण चांगला मुहूर्त बघू आणि सुरुवात करू. अच्छा. आणि चांगला मुहूर्त बघितला आणि सुरुवात झाली. राहण्याची पण तिकडे प्रॉब्लेम्स होते. गुरुकुलला अगदी लगेच पैसे भरून माझी सुरुवात नव्हती. बरं. त्यांनी विचारलं की कुठे राहशील म्हणून. तर बऱ्याच मित्रांच्या अमुक एकाने सुचवलं की आता ही रूम असं इथे राहून बघ. आपल्या इथे पाद्य आहेत, बापू पाद्य माहिती, त्यांचा मोठा भाऊ, त्यांचं तिकडे पुण्याई म्हणून मॉल आहे, तिथे पण मी ट्राय केलं. पण तिथे पण शक्य नव्हतं. तिथून गुरुकुलला प्रवास शक्य नव्हता माझा. राहायला मी तयार होतो. इव्हन तिथे राहून रियाज आणि करणं पण शक्य नसतं झालं, कारण तो हॉल आहे असा लग्नाचं काय, त्यामुळे ते शक्य नव्हतं. मग आपल्या इथल्या राजापूरच्या हळदीकर काकू आहेत पुण्याला आणि त्यांचा मुलगा पण गुरुजींकडे शिकतोय. तर त्यांच्याकडे म्हणजे जस्ट असं जेवणासाठी गेलो दुपारचं. तर काकू म्हणाला की तू ये राहिलास तरी चालेल. ते दोघंच राहायचे, आई आणि प्रणय. तिथे मी राहिलो 6 महिने आणि नंतर मग एकदा ते असं म्हणतात ना ट्रॅक सुरू झाला, शिकायला ती सुरुवात झाली. हो. आणि मग गुरुजींनी म्हणाले की गुरुकुलला आहे. गुरुकुलला पण म्हणजे तुम्हाला विचारायचं असं की इथून उठून मुंबईत जाणं, तिथे एवढ्या मोठ्या माणसाकडे शिकणं, त्यानंतर म्हणजे जाऊन तिथे सगळ्या गोष्टींना सुरुवात होईपर्यंत खर्चाचा आकडा खरंच खूप मोठा असू शकतो. आणि आडिवऱ्यासारख्या ठिकाणी राहून कारखाना आहे किंवा तुमचं सुतारकाम आहे, या सगळ्यामधून आर्थिक उत्पन्न आणि ह्याचा खर्च हे ताळमेळ तसा फार बसणारा वाटत नाही मला. बसणारा वाटत नाही, बरोबर आहे. पण कसं झालं, ह्याची इच्छा तर वाजवण्याची होतीच आणि याला पुढे जायचं होतं. मग ते ह्याचे मित्र जे आहे प्रथमेश, त्यांनी त्याला थोडी साथ केली आणि तू तिथेच राहा, काही होईल म्हणजे काही आम्ही कमी पडू देणार नाही, पण तू तळवलकर गुरुजींकडे शिकायला जा. शास्त्रीय काय शिकला असं शास्त्रीय संगीत शिक असं सांग. अर्ध्यावर मागे फिरू नको, मागे फिरू नको. मित्रांचं होतं. असे काही मित्र आहेत, 1-2 मित्र आहेत माझे. आपले रत्नागिरीतले हो आम्हाला आवडेल त्यांची नावं ऐकायला. म्हणजे नावं ऐकायला आवडेल याचं कारण असं की प्रथमेशच्या या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचा वाटा निश्चित मोलाचा आहे. कारण आता जे काही प्रथमेशने त्याचा तळवलकर गुरुजींकडे प्रत्यक्ष सुरुवात होण्यापर्यंत किंवा आता कार्यक्रमांना सुरुवात झाली आणि आर्थिक आवक सुरू झाली, तेवढ्या टाइम स्पॅन पर्यंत त्याचा तो टेकू धरून ठेवणं हे खूप मोठं काम होतं. त्या मोठ्या कामांमध्ये आणि तोपर्यंत माझे कार्यक्रम पण थोडे बंद होते, कारण गुरुजींकडे गेल्यानंतर रिस्ट्रिक्शन्स आहेत. कारण आलोय आणि लगेच तो कार्यक्रम अजिबात नाही.
पहिलं वर्ष मी शांत होतो, प्रोग्राम नाही, त्यामुळे मला तिथला खर्च लगेच भागवणं शक्य नव्हतं असं, कारण मंथली मला जेवणाचा खर्च तर होता, तिथले गुरुकुलचे पैसे भरणं होतं वर्षाचे, त्यामुळे बाकी आर्थिक ओढाताण ही हो हो. आणि जशी हा, तर मग ज्यावेळी कळायला लागलं मित्रांना की कसं करतोय सगळं, कार्यक्रम बंद आहेत, कारण जे मित्र होते ते संबंधित होते, म्युझिकशी संबंधित, त्यांनी पण सगळं त्याच्यातून ते आलेले कोण आहेत. आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. खरं तर त्यांनी सांगितलेलं आहे मला की पूर्णपणे की नाही कळलं पाहिजे लोकांना. त्यांची इच्छा आहे की आहे आपल्यातच रिलेशन राहील असं आहे. मला आतून नेहमी वाटतं की सांगावं त्यांची नावं, तर मी सांगू इच्छितो असं की जर मला कुणाच्या भावना जर दुखावणार नसतील तर जरूर सांग. याचं कारण असं की तू आता जसं म्हणाला तसं की आतून खूप वाटतंय त्यांचं रूप हो, डोक्यावर कारण- आहे हे तो हो. मान्य करतोय. कारण सांगतो, मला आता गुरुजींकडे जाऊन ह्या वर्षी 4 वर्ष कंप्लीट होती. अच्छा. कारण पहिलं गेल्यानंतरचा जो असा प्रवास होता की चहाला पैसे नसायचे, एवढं पण एवढी वेळ यायची तर, पण त्यावेळी 7 रुपये कुठून काढायचे चहाचे असं. हे सगळं बरं, माझं एकट्याचं असं नाही, काही मुलं आहेत विद्यार्थी शिकणारी की ज्यांचे असे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे. पण हे सगळं माझ्या जवळच्या मित्रांना माहित होतं, तर मग त्यांनी मला सांगितलं होतं, प्रथमेश तुला नसतील ना तर तू 2000 मला काय जे तुला जेवढे पाहिजे असतील जेवणाचे द्यायला नसतील तर दे, सांग आम्हाला. तर असं माझा एक मित्र आहे उत्तम, की करंबेळकर, उत्तम करंबेळकर, स्वतः उत्कृष्ट तबलावादक आहे. तो स्वतः तबला वादक आहे. तोही त्याने जरी ठरवलं असतं की बाहेर जाऊन शिकावं तोही जाऊ शकतो असं, पण मोठा मुलगा किंवा घरचं सगळं असतं, पण त्याला नाही, पण मला तरी शिकता यावं बाहेर जाऊन, ही त्याची भावना आहे आतापर्यंतची. त्यामुळे त्याने पण मला खूप म्हणजे आतापर्यंत खूप मदत केली आहे. मदत असं म्हणणं नाही येणार, पण ते खूप प्रेम आहे तो तुझ्या त्याचं. सोबत राहिलाय पूर्ण. सोबत म्हणजे मला त्याने मागे फिरू आजी दिला, म्हणजे त्याने सांगितलं घरी यायचं नाही तू काही झालं तरी, प्रोग्राम नसले तरी चालते पण घरी यायचं नाही. राजाभाऊ आहे केळकर, क्या बात आहे. जे ही सगळी वाद्य लिस्ट आहेत माझ्याकडे आज, ती सगळी राजाभाऊने सगळी. रत्नागिरीतला उत्कृष्ट पखवाज हो. आणि म्हणजे आणखी एक त्याची ओळख म्हणजे जगनमित्र. हो, जगनमित्र राजा केळकर. राजाभाऊमुळे अनेक कलाकार घडले हो. आणि खूप जास्त म्हणजे राजाभाऊचं म्हणजे शब्दात आणि सांगता येणार दोन्ही नाही. माणसं प्रेमाने करणाऱ्या प्रेमाने म्हणजे खूपच. त्याने सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यातला प्रथमेश आवाज बदल झाला व्हायला पाहिजे खरं. आणि नाव यायला पाहिजे. पण म्हणजे आर्थिक टंचाई आहे म्हणून फ्रस्ट्रेशन घेऊन मागे फिरणारी मुलं जेव्हा आपण हो. बघतो त्यावेळेला अशा मित्रांचा सहभाग किंवा अशा मित्रांची सोबत किती मोलाची आहे ते प्रथमेशच्या हो, ह्या आहे. प्रसंगांवर लक्षात ज्या येतं. ज्या मित्रांना जसं शक्य होईल तसं त्यांनी मदत केली आहे. म्हणजे आता मला कार्यक्रम नाही तर गोव्याचा दत्तराज म्हणून आहे सुरलता, सुरलता, हार्मोनियम. हार्मोनियम, पण त्याने मला कधीच कार्यक्रमांची कमी पडू नाही दिली, कारण का त्याला पण शक्य आहे गोव्यातल्या तिथल्या तिथे पखवाज वादक घेणं, पण त्याने पुण्यातून तो मला बोलवतो. आणि एवढ्या सांगायचं झालं तर मोठ्या आर्टिस्ट लोकांबरोबर, म्हणजे नावं सांगायची झाली तर जयकीर दादा असतील, आनंद भाटे असतील, मंजुषाताई असतील, ह्या सगळ्यांबरोबर बसण्याचे योग त्याने जुळून आणले अनेक ठिकाणी. पहिला सगळ्यात मोठा कार्यक्रम कुठला तुझा? कार्य अशी संधी मिळाली हा. बसायचं यांच्यासोबत असं कधी एक पहिला म्हणजे कॉलेजला असताना एसवायला असताना एक रत्नागिरीत कार्यक्रम होता. राजाभाऊला शक्य नव्हतं पखवाजवाद त्यावेळी, तो आज काहीतरी वारीला गेला होता अच्छा. पंढरपूरला. आणि प्रसाद दादा करंबेळकर त्याला विचारलं होतं अतुल दातेंनी की म्हणजे कोण असेल पखवाजवाद, कोण आहे रत्नागिरी. तर पहिली संधी मला एवढ्या मोठ्या स्टेजवर प्रसाद दादाने सुचवलं होतं की अच्छा. त्यांना, आणि मी खूपच लांब होतो एवढ्या कधी असं, आणि ढोलकी पण वाजवायची होती. बरं. हा, ढोलकी पखवाज असं अभंगरंग लावण्य संघ असंच कार्यक्रम असं. धनश्रीताई मला हा, लक्षात- ओके. धनश्री ताई. आणि त्याच्यानंतर तो पहिला कार्यक्रम आला अनिरुद्ध जोशी होता करायला, अंजली जाते पुण्याचे असे होते. आणि तो पहिला कार्यक्रम वाजवल्यानंतर मग त्या कार्यक्रमांची पण एक चालू झाली अभंगरंग लावण्य संघाचे, म्हणजे त्यांच्याबरोबर दौरे केले असं. रत्नागिरीत पण झाला होता तेव्हा मीच होतो हा. अभंगरंग. हा. मुंबईला झाले तिकडे पण मीच होतो असं जातीला. आणि त्याच्यानंतर मग क्लासिकल लेवलला जर म्हणाल तर मग कुडाळला आला भरत बलवली दादा, त्यांचा कार्यक्रम होता, त्यांना पखवाज वादक पाहिजे होता. अच्छा. तर त्यांनी बाळाजात्यांना विचारलं, ते त्यांचे मित्र. मग बाळाजाने ऑब्विसली मला सांगितलं. आणि तिकडे साथीला जाणं, तोपर्यंत मला माहित नाही अजून पुढे कोणाबरोबर बसायचंय साथीला. भरत दादाचा एकट्याचा कार्यक्रम आहे दॅट्स इट एवढं. आणि
बाकीचे साथीदार होते राया काका कोरगावकर आणि ते सगळे गोव्यावरून यायचे होते. आणि तिकडे गेल्यानंतर पंडित उल्हास कशाळकर त्या म्हणजे भरतदादाचे गुरुजी आहेत ते आणि त्यांचं तिथे ग्रामदैवत येते. अच्छा. तर कुडाळा वालावर तर तिथे त्यांचं पण गाणं होतं नंतर. तर त्यांच्याबरोबर पण मला साथीला बसायचं होतं आणि तेव्हा मी 11वीला होतो. तर तो एक भयंकर मोठा नाव होता. ऐकून असल्यानंतर हो, हो. गाणं ऐकून असल्यानंतर थेट त्यांच्या साथीला बसण्याचं दडपण पण खूप मोठं असेल. खूप दडपण होतं. म्हणजे मुळात तो एवढा योग मोठा होता की बापरे मला बसायचं यांच्यासोबत असं. भरतदादा सोबत झालं सुरुवातीला आणि नंतर त्यांच्यासोबत बसल्यानंतर त्यांनी तर मध्यादेवी पासून बंदिशी पासून साथीला हे केलं. हो. सोडून दिलं. हा. असं. आणि नंतर मग त्यांच्या बोलण्याने त्यांनी मला सांगितलं, आशीर्वाद दिले खूप छान की एवढ्यावरच थांबू नकोस अभंग आणि किंवा भजनात. तर म्हणाले पुढे शास्त्रीय शिक पक्वास. तेव्हा आणखीन ते असं बुस्टर हा बुस्टर शिकायचं तर करायचं तर पण हे. कार्यक्रम थांबवले होते किती दिवस थांबवले होते? गुरुजींकडे गेल्यानंतर पूर्णपणे वर्षभर थांबलो होतो. तेव्हा पण मी गेल्यानंतर पण कर्नाटकला कार्यक्रम होता. अच्छा. तेव्हा पण मला आणि ते सुद्धा लोक म्हणत होते की तूच आहे म्हणून, कारण त्यांच्याकडे आधी मी वाजवलं होतं तिकडे कुंदापूरला. चैतन्य कुलकर्णी गायला होता. त्यांनी लिटरली 2 दिवस आधी वाट बघितली की असं. पण मी त्यांना सांगितलं की गुरुजींकडे चालू झाले त्यामुळे शक्यच होणार नाही आणि मी त्यांना विचारणार नाही किती काय झालं. ते जरी तयार झाले तरी मला ते भीतीच आहे ना, कारण सुरुवात नाही झाली. आणि तर मग तेव्हापासून पुढे वर्षभर थांबवलं आणि नंतर मग गुरुजीच सांगायला लागले अरे हाला घ्या आपल्याला असं. काका आता हा जो सगळा प्रवास सांगतोय किंवा आपला इतिहास सांगतोय या वर्षभरातला की काहीच इन्कम नव्हतं तेव्हा सुरू झालं. पण ह्याला जेव्हा तुम्ही पाठवलं तेव्हा तुमच्या मनात असं काही होतं का म्हणजे हा मोठा मुलगा आहे घरातला त्यावेळेस म्हणजे आपल्या हाताशी आले आता आपले इतक्या प्रकारचे व्यवसाय आहेत. तुम्हाला घरचा व्यवसाय आहे, मूर्तिकाम आहे, भजनी परंपरेचा एक वारसा आहे. ह्या सगळ्यासाठी आपला मुलगा हाताशी आला अशी कुठेतरी बाबाला आपल्या मनाशी हे असतं समाधान. प्रत्यक्ष हा आर्थिक बाबतीत कुठे नव्हता. पण तेव्हा तुमचं कसा पाठिंबा राहिला त्याला? पाठिंबा म्हणजे मला पण वाटायचं की हा म्हणजे संगीत याच्यामध्ये गेलाय परंतु याला किती कार्यक्रम मिळणार. कार्यक्रम मिळणार तेव्हा याला पैसे मिळणार. बरोबर की नाही. तर मग तुझ्या आवडीने काय करतोस तोपर्यंत कर. आता माझी 50 होत आली त्याच्यामुळे आता माझी मुलगी मोठी ती नोकरीला लागली. ती छोट्याशा नोकरीला लागली. कारण तसं काय तिचाही मला काय असा आधार नाही. त्याच्यानंतर आहार येईल आणि दुसरा एक अनिरुद्ध धाकटा त्याचाही काय नाही. मला वाटणारच ना साहजिक असं विषय. नाही म्हणजे मी हा प्रश्न विचारला अशासाठी की आता मोठ्या शहरांमध्ये म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आई बाबा एक वेळेस तयार असतात की हा माझी मुलगी किंवा माझा मुलगा संगीत क्षेत्रामध्ये करिअर करतो. हे आई बाबांना मोठेपणा वाटण्यासाठी कदाचित गोष्ट असते. अशा वेळेला मग या गोष्टी थोडे ते गवू ठेवतात की ठीक आहे अजून काही वर्षांनी संयम ठेवला तर सुरू करू. पण इथे म्हणजे आडिवऱ्यासारख्या गावामध्ये राहून फार जगाशी असा तुमचा थेट संपर्क नसेल फार. तर अशा वेळेला आपला मुलगा म्युझिक मध्येच करिअर करणार आहे हे त्याने ठरवल्यानंतर ते मला वाटायचं ना की बाबा एकदा तू केव्हा तू मोठा हो आणि सुखी हो. आम्हाला वाटायचं टीव्हीवर आमचा मुलगा दिसेल असा जगभर प्रसिद्धी होणार. आणि मला पण खात्री आहे की जे हा करिअर करतो त्याच्यात निश्चित हा याला यश येणार. संयम ठेवला तर आर्थिक गोष्टी सेटल होते पण मिळणारं समाधान खूप मोठं आहे. हे 3 कलाकार घरामध्ये आहेत म्हणजे काकांचं स्वतःचे कलाकारी आहे. हा एक वेगळाच कलाकार आहे. तो धाकटा एक कलाकार आहे. या तिघांना 3 कलाकार घरात सांभाळत असताना तुमची काय तारांबळ होते? तारांबळाची नाही. तारांबळ तसा त्रास मला कुठचा नाही पण चहा पाणी देण्याचा कारण घरात माणसं येणारे असतात. कुठे नाश्ता कर कुठे चहा दे. आमचा कारखाना ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस रंगाचे दिवस गणपतीचे रंगाचे दिवस जवळ आले की मग रात्रंदिवस काम करावं लागतं. त्यावेळेस या माऊलींना कष्ट करावं लागतं रात्रंदिवस. झोपलेले तरी उठवणार वाजले चहा मग चहा बनवायची कुठे कांदे पोळी बनवायची
बरोबर. भजी बनव, आज कुठे बटाटे वडे बनव, असं पण म्हणजे नाही एक आवडत. हे आता तुम्ही म्हणालात तसं सीझनच्या वेळेला हा, गणपतीच्या seasonच्या वेळेला. वेळेस. तशी माणसं भजनाची बारी असेल तेव्हा येणारी हा, असतात. हो, हो. मग हा आला की ह्याची त्याचे मित्रमंडळी, कोणी गुरुजी, आणखीन कोण ह्याच्या क्षेत्रातली मोठी माणसं येऊन आमची गेलेली मित्रमंडळी असतील. पण त्यांना मी कधी नाराज नाही झाले. नाराज नाही झाले. कधी मी आवडी नाही म्हणजे हा. मन कष्ट केलं ते नाही. ते हौसेने समाधान, झालं. बरोबर, ते समाधान पासून झालेले आहे तुमच्याकडे. हौसेने. तुझ्या म्हणजे तुला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तू हौस म्हणून मगाशी म्हटलं तसं पप्पाच हातात घेतलास हम्म. आणि गुरुजींकडे, तळवलकर गुरुजींकडे शिकायला जायला सुरुवात केलीस. तर तो मगाशी विचारलेला प्रश्न ऍक्च्युली मी रिपीट करते की मला प्रगल्भतेचा प्रवास पण ऐकायचा आहे. म्हणजे गुरुमंत्र ज्याला आपण हा. म्हणतो, तू जेव्हा इथे शिकत होतास तेव्हा त्यांच्याकडून आत्मसात केलेल्या गोष्टी आणि आता तळवलकर म्हणजे नाही म्हटलं तरी प्लॅटफॉर्म वाढलाय किंवा एक कॅनव्हास मोठा झाला आहे तुझा शिकण्याचा सुद्धा आणि परफॉर्मन्सचा सुद्धा. तर त्याबद्दल काय सांगशील? इथे शिकताना फक्त आणि फक्त असं झालं होतं की भजन, अभंगवाणी, चला ओके भजनी काहीतरी वाजवायचं, साथ करायचे, ओके. हम्म. पण म्हणजे इथे असताना बाकी पण गोष्टी ज्या काही रचना असतात, आता त्याचे बोल मोकळे चक्रधार वगैरे काय नाही काय असतं, हम्म. टाळीवर म्हणणं, थोडं लईचा त्याच्यात पडण करणं, अच्छा. थोडं इथे असताना थोडं म्हणजे खूपच हम्म. त्यातली गणिती एवढी नव्हती काही. अच्छा. पण गुरुजींकडे गेल्यानंतर त्या गोष्टी कळायला लागल्या की अरे हा हे असं असतं. म्हणजे त्यातली जी बेसिक टेक्निक्स असतात, इथे तू हो. वादन करायचं पण त्यातली जी टेक्निक्स हो. असतात ती पण गुरुजींकडे गेल्यानंतर अक्षरांची जर म्हणजे एखादी रचना दिली तर पहिली ती टाळीच म्हणायची. अच्छा. टाळीत ती पूर्ण तुला म्हणजे तिथे तुमचा बेस कळतो हा का? बेस कळतो. लईचं तर तिथेच हा. चालू होतं ना. तर त्यामुळे त्याच्यात सुरुवात गुरुजींकडून खूप जास्त चांगली झाली लईचं काम. हम्म. कारण ते खूप सुधारायला सुरुवात झाली आणि वाजवणं काय एक शारीरिक आणि टेक्निक्सने येतं, हम्म. पण बुद्धीचं काम किंवा असं ते गुरुजींकडे त्यांनी खूप करून घेतलं. खूप म्हणजे एवढे त्यांनी कष्ट घेतले माझ्यावर. सुरुवातीला तर मला अजिबात यायचं नाही टाळीवर, म्हणजे कठीण ते असं म्हणजे त्यात लघु छोटे म्हणजे अभद्र किंवा ते हम्म. कसं असतं टाळी हम्म. छोट्या छोट्या पाऊनच्या दमाच्या तिघाया वगैरे असं, तर ते जमायचं नाही मला. तर गुरुजी ओरडून ते करून महिनाभर नाही 5-6 महिन्याने आलं तरी चालेल, पण ते करून घ्यायचे. लिटरली मी रडलोय, खूप रडलोय किंवा येत नाहीये किंवा गुरुजी बोलले हे सगळं असायचं. त्यात मग काहीतरी बाकीचं फ्रस्ट्रेशन असायचं. पण तिथे गेल्यानंतर ती प्रगल्भता तर बापरे, म्हणजे अजून येत नाही असं वाटतं. 4 वर्ष काही जमलं नाही आणि खूप, कारण ते गुरुजी तर कर्नाटकी संगीत पण खूप प्रचंड मोठा हो, हो. आणि खूप डीप आहे ते आणि गुरुजी करून घेत आहेत छान. आणि त्याच्यातलं तर इव्हन गुरुजींकडे गेल्यानंतर पखवाज पुढ्यात घेऊन कसं बसावं अच्छा. इथपासून संस्कार छान होत आहेत. हो. हाताचं कसं असावं स्ट्रक्चर ठेवण्याचं, रियाजाचे काही मंत्र. रियाज करता म्हणजे गुरुजींसमोर आम्ही गुरुकुल पद्धतीने असल्यामुळे सगळे असे गोल असतो बसलेले हम्म. आणि प्रत्येकाला वाजवायला लावतात. त्यामुळे प्रत्येकाला सांगतात त्याच्या कपॅसिटीनुसार किंवा त्याची प्रगती कितपत आहे त्याच्यानुसार सांगतात की बसल्यानंतर आधी एखादी थ्रेस कोणतीही घेतली तरी ते त्याची 108 आवर्तनं करायचीच. अच्छा. 108 आवर्तनं करायचीच. एखादी छोटी थ्रेस असेल तर 1000 आवर्तनं कम्प्लीट करायची. अच्छा. असं हे वर्षभर त्यावेळी खूप करून घेतलंय गुरुजी. आता पण म्हणजे हेच चालू असतं. आले गुरुजी की रियाजाला बसणं त्यांच्यासोबत आणि खूप 500 वेळा वाजवायचे, 500 आवर्तन. हे गुरुमंत्र म्हणजे त्यांनी घालूनच दिले. म्हणजे आता मी सांगतो की पूर्वी मी बसायचो रियाजाला ना की चला अर्धा तास वाजवला एखादा वेळा किंवा असं काहीतरी घेऊन बसलो आणि शिस्त नव्हती मुळात, अजिबात शिस्त नव्हती. आता हे काहीतरी वाजवून झालं नाही, आता हे दुसरं काहीतरी वाजवलं म्हणजे मन स्थिर नव्हतं रियाजावर. पण आता कसं होतं तिथे गेल्यानंतर एक रियाजाची शिस्त आली. एक फ्रेज घेतली ना की ती कम्प्लीट करायची, तिला असं तेज आलं पाहिजे हे गुरुजींचं म्हणणं असतं. त्या एखाद्या गोष्टीला तेज आल्याशिवाय ती सोडायची नाही. मला वाटतं हे सगळे रेफरन्सेस आहेत ना, म्हणजे 108 वेळा एखादी फ्रेज वाजवणं किंवा हो, हो. त्याला तेज प्राप्त करून देणं, हे सगळे मला वाटतं आवर्तन या पुस्तकामध्ये त्यांनी सगळ्यात हो, गुरुजी नेहमी गुरुजींची लेक्चर्स होतात त्यात गुरुजी नेहमी सांगतात. इव्हन आवर्तन पुस्तक आहे त्यात तर त्यांनी लिहून आहे सगळं पूर्णपणे. खूप आहे, गुरुजी खूप सांगतात. म्हणजे गुरुजी ज्यावेळी त्यांची लेक्चर किंवा ते सांगताना ऐकतो त्याचाच परिणाम एवढा होतो की अरे म्हणजे अजून किती किती आपल्याला आहे शिकायचं काय आहे, येत नाही असं होतं Correct. खूप जास्त डीप मध्ये. आणि त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर
एवढे एटिकेट्स आणि बोलणं चालणं पण कसं असावं आपलं, म्हणजे एखाद्या माणसाशी बोलतोय. म्हणजे गुरुजी तुला आत्ता शिकवत जरी असले तरी तुझ्याकडे 15 वर्षांनी तू कसा असशील ह्याबद्दल म्हणजे ह्याच्यासाठी तयार करतात किंवा याच्या दृष्टीने तुझ्याकडे ते बघत असावेत कदाचित. हो ते आणि सांगतातच ना की तुला आता ह्याची किंमत कळणार, ते 10 वर्षानंतर हा बोल तुला कळणार आहे, ह्यातली काय मजा आहे ती तुला तेव्हा कळणार आहे. मग किती दूरदृष्टीचे गुरु इव्हन ते असं पण असतं की रियाज नाहीये आमचा, 1-2 दिवस रियाज म्हणजे केलाच नाही मी रियाज, तर त्यांना कळतं लगेच. स्वतः रियाज नाहीये, वाजत नाही, त्यांना हाताच्या स्ट्रक्चरवरून पण कळतं की नाही केला. चोरी पकडी जाते सहज सहज अगदी त्यांना ते म्हणजे गुरु कळतं. गुरु होत आहे ते याच्यासाठी. खरं आहे. प्रथमेश मोठा होत असताना म्हणजे तुम्ही स्वतः छान गाता किंवा पायपेटी वाजवता, काही बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपल्या गोष्टी काही थांबवाव्या लागतात, सोडून द्याव्या लागतात. हो. म्हणजे ज्याला आपण कॉम्प्रोमाइज म्हणतो आयुष्यामध्ये की नाही हे आता त्याला करू दे किंवा ह्या गोष्टी आता त्याच्यासाठी आपल्याला ठेवायच्या. तर अशी कॉम्प्रोमाइजेस काही आहेत का आयुष्यामध्ये केलेली की असं दे ठीक आहे हा करतोय ना मग आपण थांबूया असं. असं काय मला म्हणजे नाही माझ्या असं आलेलं. कारण तुम्ही आता म्हणजे भजन अजून चालू आहे तुमचं भजनाचे. भजनाचं चालू आहे पण आता कसं झालं विषय, पहिला जो वाजवत होता पहिल्या गुरुजींकडे हा आणि आता तो उच्च शिक्षणावर गेलेला असल्यामुळे मी भजनाला बसलेला आज भजन आहे माझं, तर प्रथमेशनं मला सांगायला लाज वाटते. अरे बापरे. कारण तो उच्च लेवलचा झालेला आहे आणि नाही नाही वडिलांसाठी लेख कधी वडिलांपेक्षा लेख मोठा होऊच शकत नाही. असं आहे. मला तो त्या शेवटी कसं आहे तो तळवळकर गुरुजींच्या गणितामध्ये वाजवत असतो बरोबर. आणि ते वाजवत असताना मला त्या गाताना गायकी करताना अगदी कटाक्षाने लक्ष द्यावं लागतं. बरोबर असा विषय आहे. बरोबर. पण असं होऊ शकत नाही म्हणजे. इथे असल्यावर लागतो आणि साथीला. तरी पण तो येतो, माझा शब्द मोडत नाही काय नाही. बरोबर. पण म्हणजे ज्या कारणासाठी त्याच्या हातामध्ये पप्पास दिला की आपल्यासाठी आपल्या घरातला माणूस एक तयार झाला पाहिजे, हा. ते कारण असं परिपूर्ण झाल्याचा फील आहे तुम्हाला. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्हाला तुमच्या घरातला साथीदार असायला हवा म्हणून त्याला शिकायला त्याने सुरुवात केली किंवा त्याच्यासाठी गुरु घरी आले त्याने शिकायला हा. सुरुवात केली. आणि ह्याच्यामध्ये मला एक म्हणायचं आहे की माझं जे भजन आहे त्याचा अभ्यास मी करू शकतो अजून सुद्धा. हा. अजून अभ्यास करून प्रथमेशने आणखीन मला साथ दिली. बरोबर. चला बाबा काहीतरी आपण कॅसेट काढूया किंवा काहीतरी करूया, आपल्या भजनाचा एक स्ट्रक्चर तयार करूया असं त्याने जरी म्हटलं तरी मी पूर्णतः अगदी खंबीर उभा आहे. म्हणजे हा तेवढा मी अभ्यास करू शकतो. पुढचे प्लॅन्स मनामध्ये आणि डोक्यामध्ये हा हा. म्हणजे अजून माझी जरी 50 झाली तरी मला वाटतंय की बुवांसारखं काहीतरी पुढे नाव थोडस, बरोबर आहे. कारण त्यांचं नाव राखणं आणि त्यांचा अभ्यासाचं प्रबोधन लोकांना बरोबर. हो. करणं हे माझ्या मनात अजून आहे. बरोबर. म्हणजे गुरूंच्या चरणापर्यंत तरी हा. आपल्याला पोचता आला पाहिजे ही भावना. आताची जी पिढी आहे त्यांना आमच्या गुरुजींचा अभ्यास म्हणजे खरोखर काहीतरी काव्य केलेलं आहे आणि त्या काव्यातून लोकांना काय सांगतायत बरोबर. हे मलाही वाटतंय की त्यांचा काहीतरी अभ्यास आपण पण लोकांपुढे सादरीकरण करावं. बरोबर. कारण तो म्हणजे सगळा मार्ग प्रबोधनाचा मार्ग आहे ना. म्हणजे काय म्हणायचं सांस्कृतिक गोष्टींमधून प्रबोधन अशा अर्थाने. हा. बरोबर आहे. आणि आध्यात्मिकपणा पण भरपूर आहे त्यांच्या अभ्यासामध्ये आणि त्यांनी काव्य जी केलेली आहे ती खरोखर म्हणजे पटण्यासारख्या गोष्टी आहेत. असं तुमच्याकडून प्रथमेशने आणखीन काही कला घेतल्यात? तू आता मूर्तिकामात वगैरे मदत करतोस का नाही करत? पेंटिंगच्या वेळेला करतो. अच्छा. आहे मला म्हणजे असं की करावं मागे त्यांच्या, म्हणजे मातीचं काम मला तसं ते जसं करतात. हा ते शाडूची. हा नाही की आता बाबा म्हणजे तुझी मूर्ती तयार करायची आणि सांगितलं शाडूच्या मध्ये, तर तसं त्यांच्यासारखं नाही जमणार. किंवा रेखणी सुद्धा, डोळे काम सुद्धा हेच महत्वाचं आहे ना. ते म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिथे खंबीरपणे 10 तास ड्युटी करणे ते यांना शक्य होणार. कारण 10 तास रियाज करील करायची. बरोबर. 10 तास रियाज
करेल पण तिथे तिथे बसू शकणार नाही. आता पण घरी आहे तर मला म्हणजे मी रियाजाला बसतो पण तिकडे थोडस गप्पा मारायला पण बसतो. मला असं वाटतं की ही विचाराची जी प्रक्रिया आहे ना ती त्याने तुमच्याकडून घेतलेलीच आहे. म्हणजे ज्या संयमाने तुम्ही गणपती समोर बसून रात्र बसून ते हो. पूर्ण करता किंवा हातात आलेली लाकडाची एखादी कलाकृती तुम्ही संयमाने बसून पूर्ण करता, तसा तो रियाजाचा त्याचा भाग, तर त्या रियाजाबद्दल काहीतरी सांग. म्हणजे तुला कसा फायदा होतो. रियाज ही गोष्ट फक्त आणि फक्त फायदा देणारी आहे, या हो. गोष्टी 100% हो. खरं आहे. पण तुला तुझ्या अँगलनी झालेला फायदा सांग. सुरुवातीला असं व्हायचं की म्हणजे इथे असतात की फक्त भजन आणि जेव्हा वेळ यायची ती वाजवण्याची तेव्हाच वाजवणं व्हायचं, रियाज नाही. पण गुरुजींकडे गेल्यानंतर एक रियाजाचीच सवय लागली. म्हणजे रोजचा रोज रियाज असला पाहिजे. आणि तिकडे गेल्यानंतर तर वर्षभर अशी कंडिशन होती की काही म्हणजे पूर्वीचं पण असं केलं होतं सगळं आणि हात वगैरे असं ते वेगवेगळी सवय हाताला लागली होती, वळ सगळं ते. त्यामुळे रियाजाची इतकी सवय झाली की आता 1-2 दिवस जरी रियाज नसेल तर मला पूर्णपणे शून्यात गेल्याला वाटतं. म्हणजे खूप हात जवळ होतात किंवा मी त्याच अर्थाने तुला विचारलं की साधारण शरीर यष्टी तुझी हो. बघ का, म्हणजे ताकद हा. असणं खूप गरजेचं आहे ना का. शरीराच्या दृष्टीने म्हणशील ना तर रियाज असेल तर अजिबात ताकदीची गरज नाहीये खरं म्हणशील तर. ताकद असावी, पखवाज वादन आहे म्हटल्यानंतर थोडं जोरकसपणा असावा. पण रियाज असेल तर अक्षर लावण्यासाठी जोरात काहीतरी वाजवायचंय किंवा ताकद लावायची असं. रियाजाने मृदूपणा येतो की हो. अक्षर बोल जे ऐकायला हा. जातात लोकांना. पण हे कधी जर गुरुजींनी म्हणजे त्यावेळी वर्षभर जर तुम्ही गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जर केलं की जोरजोरात वाजवा, आता हाताला तुमच्या वजन आलं पाहिजे, अक्षरांना वजन आलं पाहिजे, हे तेव्हा जर ऐकलं तर आता मग पुढे पुढे ओके म्हणजे कसं सोपं होतं. हा सोपं होत जातं आणि इझी वाचतो. पण रियाज नसेल तू 2-3 दिवस नाही रियाज केलास ना म्हणजे पूर्णपणे जातं, शून्यात गेल्यावर वाटतं, मग ते पुन्हा आणायला वेळ जातो फार म्हणजे ती फ्रेज घेऊन बसायचं आणि खालचा तरी तू वाजवत बसणं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि तू मला सांगितलं फास्ट वाजव वगैरे, खूप ताकद लावून वाजवायला लागतं, फरक जाणवतो. अनेक आत्ताच्या या सगळ्या मुलाखतींमध्ये हे सगळे कलाकार लॉकडाऊनच्या निमित्ताने इथे रत्नागिरीमध्ये आम्हाला सापडले आणि म्हणून यांच्याशी गप्पा मारणं शक्य झालं. या 2-3 महिने जे काही रिकामे गेले इतर सगळ्यांच्या दृष्टीने, त्या वेळेला तू काय केलंस. म्हणजे मी काय विचारलं, हे स्ट्रगलच्या तुझा जो स्ट्रगलचा वेळ होता त्यावेळेला तो संयम राखणं आणि आता हातात काहीच नाहीये, पूर्ण रिकामा आहेस तू, त्यावेळेला संयम राखणं, या 2 संयमांमध्ये काही आहे फरक. खूप म्हणजे आता तर माझी अशी सिच्युएशन आहे की सुरुवात झाली होती चांगल्या प्रोग्रामसाठी. गुरुजींकडून काही ठिकाणी सुचवलं होतं गुरुजींना, त्यामुळे काही ठिकाणी सोलोचे कार्यक्रम व्हायला सुरुवात झाली होती. जे डोळ्यासमोर आहे की माझं सोलो परफॉर्मर म्हणून आर्टिस्ट असं नाव हवं किंवा त्यातच फक्त ते चालू राहावं साथीपेक्षा. पण तर त्या दृष्टीने चालू झालं होतं. पण आता हे लॉकडाऊन आल्यामुळे खूपच असं म्हणजे काय केलं ठरलेले कार्यक्रम पण रद्द झाले, त्यामुळे थोडं फ्रस्ट्रेशन आलं की आता काय होईल पुढे. आणि वाटलं होतं की लगेच संपेल, पण नाही, असं पूर्ण खूप वेळ जाणार आहे या सगळ्या गोष्टीला पूर्ण पहिल्यासारखं व्हायला. तर काही नाही, फक्त संयम ठेवून रियाज करतोय, गुरुजींशी मध्ये मध्ये कॉन्टॅक्ट आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे रियाज करायचा ज्या दिलेल्या आहेत गोष्टी. कारण त्यांनी एवढं शिकवलंय की हे खूप पूर्ण आयुष्यभरासाठी आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जरी केलं तरी खूप चालणार आहे आपल्याला. कारण रियाजाशिवाय काही नाही, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या करत बसणं, त्याच्यावर विचार करायचा. की एखादी रचना दिली ती समजत नसेल तर तिची पडण करावी सतत. मग प्रत्येक रचनेचं काय असतं की थोड्या त्या कॉम्प्लिकेटेड असतात, काही लईला आड जातात लई, तर त्यातले मग ते लघुगुरु असतात, ते जाणून घ्यायचे टाळीवर आणि ती इतकी मोरली पाहिजे रचना की पूर्णपणे लेहऱ्यावाला जरी आपल्याला थोडासा लईला हलत असेल तरी त्याला टाळी दाखवून, मांडीवर टाळी दाखवून ते पूर्ण करायचं. हो, नाहीतर काही समयवर आणणारे भरपूर जण असं. तेवढा अभ्यास करत राहायचा पडंत वगैरे. या म्हणजे आता सुद्धा असं शक्यता आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये की बरीच मंडळी फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेली असू शकतात
किंवा तुझ्यासारखा स्ट्रगल केलेली मंडळी जी नको जाऊ दे बास आता असं होऊन मागे आलेली किंवा त्या दरम्यान फ्रस्ट्रेशन फेस केलेली मंडळी असतात. पण जो माणूस कलाकार आहे विशेषतः म्युझिक क्षेत्रामध्ये त्याचं फ्रस्ट्रेशन मधून बाहेर येण्याचा अनुभव आणि नॉर्मल माणसाचा अनुभव याच्यात निश्चित फरक असेल. हो हो नॉर्मल माणसांपेक्षा नक्की. कारण रियाजाला बसल्यानंतर गुरुजी समोर किंवा गुरुजींचं लेक्चर ऐकल्यानंतर जे काय असं थोडं इन्स्पायर व्हायला होतं आणि पुन्हा रियाज करायचा आणि ती गोष्ट साधायची आपल्याला त्यासाठी रियाज करायचा आणि त्यात पूर्ण असं इन्व्हॉल्व्ह होऊन ते केलं तर खूप वेगळं आहे. म्हणजे विसरायला म्हणजे होतात 100% विसरायला होतं. टेन्शन असतील तर नक्की विसरायला होतं पण तेवढे इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे बरोबर. म्हणजे तो आता गुरुजी समोर बसून शिकवतात आणि त्यांनी शिकवलेली एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे तुला जमल्याचा जो क्षण असेल तो बाकीच्या गोष्टी कदाचित गौण दाखवणाऱ्या असू शकतात. आणि तो आनंद वेगळा आहे. म्हणजे ज्या वेळेला मी गुरुजींचं एखादं काहीतरी ऐकतो सोलो असेल तालयात्रेचे व्हिडिओ युट्यूबला वगैरे आहे सगळं किंवा आता त्यांचे पण लाईव्ह असे सेशन्स होतात तर ते ऐकतो तर लिटरली डोळ्यातनं पाणी येतं. किती आनंद आहे ह्या सगळ्यांना. डोळ्यातनंच पाणी येतं काय मग त्यात थांबू शकत याच्यापेक्षा मोठं काही हो नाही. म्हणजे त्यांच्या ज्या बंदिश आहेत ना काही त्याने तर खूप सगळं गाण्यापासून सगळं तर गाण्यात पण त्यांनी ज्या कंपोज केलेल्या काही गोष्टी आहेत ऐकल्यानंतर खूप असं इथून समाधान होतं आणि डोळ्यात पाणी होतं. बाकी काहीच नाही. आनंद खूप सगळं विसरून जायला होतं की किती आता आपण मेड भाकरीवर राहू पण 100% आपण तेच करायचं ह्यातनं मागे फिरायचं नाही. आनंद तोच आहे. खरंय. कारण आर्थिक बाजू कुठेतरी व्यवहाराची बाजू ही कधीतरी जाऊन बघावी लागते ना माणसाला. भजन सम्राट परशुराम बुवा पांचाळ यांच्या काय म्हणायचं आशीर्वादापासून सुरू झालेला प्रथमेशचा प्रवास आणि कलाकार वडील यांच्या तालमी तयार झालेला प्रथमेश आज या मुलाखतीचा शेवटचा भाग असा असणार आहे की बाबा आणि लेक दोघं जण परफॉर्म करणार आहेत. आपण या मुलाखतीच्या शेवटचा भाग तो असणार आहे. जरूर पहा, मिस करू नका. थँक्यू.